निबंध मन नियंत्रण कोर्स आणि त्यामागील संघटनेचे स्वरूप. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या अपेंडिक्समध्ये या कोर्सची रचना, त्यामागील संघटना आणि त्याचे कार्य कसे चालते याबद्दल माहिती दिली आहे. जोस सिल्वा यांनी स्पष्ट केले आहे की हा कोर्स जगभरात एकसारखाच शिकवला जातो. माइंड कंट्रोल हा कोर्स हजारो लोकांनी घेतला आहे आणि प्रत्येकाला त्यातून वेगवेगळे फायदे मिळाले आहेत. काही लोक याचा उपयोग आरोग्यासाठी करतात, काही अभ्यासासाठी, काही व्यवसायात प्रगतीसाठी, तर काही लोक इतरांना मदत करण्यासाठी या तंत्रांचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. या कोर्सची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे तो जगभरात एकसारखा स्टँडर्डाइज्ड आहे. जरी वेगवेगळे शिक्षक, लेक्चरर्स असले तरी ते सर्व एकाच पद्धतीने प्रशिक्षण देतात. शिक्षकांची पार्श्वभूमी वेगळी असू शकते, पण कोर्सची मूलभूत रचना आणि परिणाम सारखेच असतात. तथापि, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार काही विशिष्ट तंत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करतो. पण लेखक सांगतात की सर्व तंत्र एकमेकांशी जोडलेले आहेत. एक तंत्र दुसऱ्याला बळकट करते, त्यामुळे सर्व तंत्रांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. या पुस्तकातून शिकताना काही गोष्टी कमी असू शकतात, कारण प्रत्यक्ष कोर्समध्ये काही अनुभव असे असतात जे फक्त प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच मिळू शकतात. उदाहरणार्थ, समूहामध्ये ग्रुप शिकताना एक प्रकारची ऊर्जा, एनर्जी ट्रान्सफर अनुभवायला मिळते, जी वैयक्तिक अभ्यासात मिळत नाही. प्रत्यक्ष कोर्समध्ये सुमारे 48 तासात प्रशिक्षण पूर्ण होते, तर पुस्तकातून शिकताना त्यासाठी अधिक वेळ लागतो. तरीही, जर एखाद्याने मनापासून सर्व सराव केला, तर तो माइंड कंट्रोलच्या सर्व तंत्रांचा प्रभावी वापर करू शकतो. या कोर्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पुन्हा पुन्हा रिपीट करता येतो. अनेक लोक हा कोर्स दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा घेतात आणि प्रत्येक वेळी त्यांना अधिक सखोल अनुभव मिळतो. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सतत चालू राहते. निष्कर्षतः, सिल्वा माइंड कंट्रोल मेथड हा कोर्स एक शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला आहे, जो व्यक्तीच्या मानसिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तो केवळ तंत्र शिकवणारा कोर्स नसून व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी एक संपूर्ण प्रणाली आहे. अशा प्रकारे, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती या पद्धतीचा पूर्ण लाभ घेऊ शकते. निबंध मन नियंत्रण कोर्सची रचना आणि प्रशिक्षण प्रक्रिया. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या अपेंडिक्समध्ये या कोर्सची सविस्तर रचना आणि प्रशिक्षणाची पद्धत स्पष्ट केली आहे. जोस सिल्वा यांनी हा कोर्स अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयार केला आहे, ज्यामुळे विद्यार्थी हळूहळू मनाच्या खोल स्तरांपर्यंत पोहोचू शकतात. या कोर्सचा पहिला दिवस सकाळी 9 वाजता सुरू होतो. सुरुवातीला विद्यार्थ्यांना संपूर्ण कोर्सची ओळख करून दिली जाते. त्यानंतर प्रश्नोत्तरे आणि चर्चेद्वारे विद्यार्थ्यांची शंका दूर केली जाते. पुढे, विद्यार्थ्यांना प्रथमच ध्यानावस्थेत अल्फा लेव्हल नेले जाते. या अवस्थेत शरीर रिलॅक्स होते आणि मन अधिक शांत होते. पहिल्या दिवशी अनेक वेळा ध्यान, मेडिटेशन करून विद्यार्थ्यांना अधिक खोल स्तरावर जाण्याचा सराव दिला जातो. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी दिली जाते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. दुपारच्या सत्रात मानवी मेंदूची रचना, त्याची उत्क्रांती आणि मेंटल हाऊसक्लीनिंग म्हणजेच मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याची गरज यावर चर्चा केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या मनाची अधिक चांगली समज येते. सायंकाळी विद्यार्थ्यांना काही उपयुक्त तंत्र शिकवली जातात, जसे की औषधांशिवाय झोप कशी घ्यावी, अलार्मशिवाय वेळेवर कसे उठावे आणि थकवा कसा दूर करावा.
ही तंत्रे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी ठरतात. दुसऱ्या दिवशी मेंटल स्क्रीन आणि मेमोरी पेग्ज यांसारखी महत्त्वाची तंत्रे शिकवली जातात. स्पीड लर्निंगच्या मदतीने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवली जाते. ध्यानाच्या माध्यमातून ते ही तंत्रे प्रत्यक्ष अनुभवतात. या कोर्समध्ये सतध्यान, सराव आणि अनुभवांची देवाणघेवाण यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी केवळ तंत्र शिकत नाहीत, तर त्यांचा प्रत्यक्ष उपयोगही करू लागतात. निष्कर्षतः सिल्वा माइंड कंट्रोल मेथड हा कोर्स अत्यंत वैज्ञानिक आणि टप्प्याटप्प्याने, स्टेप बाय स्टेप, तयार केलेला आहे. तो विद्यार्थ्यांना हळूहळू मानसिक नियंत्रण शिकवतो आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. अशा प्रकारे योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती आपल्या मनाची पूर्ण क्षमता वापरू शकते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीतील दुसऱ्या व तिसऱ्या दिवसाचे प्रशिक्षण. द सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या ग्रंथात मानवी मनाच्या क्षमतेचा सखोल अभ्यास आणि त्याच्या विकासासाठी दिलेल्या तंत्रांची सविस्तर माहिती दिली आहे. या पद्धतीतील दुसऱ्या व तिसऱ्या दिवसाचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण या टप्प्यावर विद्यार्थ्यांना मनावर अधिक खोलवर नियंत्रण मिळवण्याचे कौशल्य शिकवले जाते. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी विद्यार्थ्यांना 3 फिंगर्स टेक्निक ही विशेष पद्धत शिकवली जाते. ही तंत्र स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि वेगाने शिकण्यासाठी उपयोगी ठरते. ध्यानावस्थेत अल्फा लेव्हल या तंत्राचा सराव करून विद्यार्थी आपल्या मेंदूला अधिक प्रभावीपणे माहिती साठवण्यास सक्षम बनवतात. यानंतर प्रश्नोत्तर आणि अनुभवांची देवाणघेवाण करून शिकलेले ज्ञान अधिक दृढ केले जाते. दुपारच्या सत्रात डायनॅमिक मेडिटेशन मधील एक महत्त्वाची पद्धत म्हणजे मिरर ऑफ द माइंड शिकवली जाते. ही पद्धत म्हणजे आपल्या मनात समस्यांचे चित्र तयार करून त्याचे समाधान शोधण्याची प्रक्रिया होय. यासोबतच हँड लेव्हिटेशन आणि ग्लोव्ह ॲनेस्थीजिया या तंत्रांचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे मनाच्या सहाय्याने शरीरावर नियंत्रण ठेवता येते, विशेषतः वेदना कमी करण्यासाठी. सायंकाळच्या सत्रात ग्लास ऑफ वॉटर टेक्निक शिकवली जाते. ही एक अनोखी पद्धत असून झोपण्यापूर्वी विशिष्ट उद्देशाने पाणी पिऊन स्वप्नांच्या माध्यमातून समस्यांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. याचबरोबर वाईट सवयी सोडण्यासाठी मानसिक प्रोग्रामिंग कसे करावे, हेही विद्यार्थ्यांना शिकवले जाते. तिसऱ्या दिवसाची सुरुवात माइंड कंट्रोल आणि हिप्नोसिस यातील फरक समजावून सांगण्याने होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना इफेक्टिव्ह सेन्सरी प्रोजेक्शन या तंत्राची ओळख करून दिली जाते. या तंत्राद्वारे विद्यार्थी आपल्या मनाच्या सहाय्याने स्वतःला दुसऱ्या ठिकाणी अनुभवू शकतात, जसे की स्वतःच्या घरात किंवा एखाद्या खोलीत मानसिकरित्या प्रवेश करणे. यानंतर विद्यार्थ्यांना मेटल क्यूब्जमध्ये मानसिक प्रोजेक्शन करण्याचा अनुभव दिला जातो. या प्रक्रियेत ते त्या धातूचा रंग, तापमान, वास आणि आवाज अनुभवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि संवेदनांचा विकास होतो. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीतील दुसऱ्या व तिसऱ्या दिवसाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेला नवे आयाम देणारे आहे. या तंत्रांच्या सहाय्याने व्यक्ती केवळ स्वतःच्या समस्यांचे निराकरण करू शकत नाही, तर जीवनात अधिक आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ शकते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीतील तिसऱ्या व चौथ्या दिवसाचे सखोल प्रशिक्षण. द सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या ग्रंथामध्ये मानवी मनाच्या अद्भुत क्षमतांचा शोध घेण्यासाठी दिलेली सिल्वा माइंड कंट्रोल पद्धत अत्यंत प्रभावी आणि सखोल आहे. या पद्धतीतील तिसरा आणि चौथा दिवस हा विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचा अत्युच्च टप्पा मानला जातो. तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना नवीन आणि अनोख्या अनुभवांची ओळख करून दिली जाते.
त्यामध्ये जिवंत वनस्पतींमध्ये मानसिक प्रोजेक्शन करणे आणि वेळेचा भूतकाळ व भविष्यकाळात जाणीवपूर्वक प्रवास करणे यांचा समावेश असतो. 14व्या ध्यानसत्रात विद्यार्थी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये असलेले फळझाड कल्पना करून त्याच्या पानांमध्ये स्वतःला प्रोजेक्ट करतात. या प्रक्रियेमुळे त्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि संवेदनांचा अधिक विकास होतो. यानंतरच्या 15व्या ध्यानसत्रात विद्यार्थी एखाद्या पाळीव प्राण्यात स्वतःला मानसिकरित्या अनुभवतात. प्राण्याच्या शरीरातील विविध अवयवांमध्ये जाण्याचा अनुभव त्यांना मिळतो. हे अनुभव पुढे मानवी शरीरातील समस्यांचे निदान करताना उपयोगी ठरतात. या टप्प्यावर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो. सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासाठी तयार केले जाते, ते म्हणजे मानसिक प्रयोगशाळा, मेंटल लॅबोरेटरी, तयार करणे. या प्रयोगशाळेत ते स्वतःच्या कल्पनेनुसार उपकरणे आणि वातावरण निर्माण करतात. ही प्रयोगशाळा पुढील आयुष्यातही त्यांच्या मानसिक कार्यासाठी आधारभूत ठरते. यानंतर 17व्या ध्यानसत्रात विद्यार्थी 2 मार्गदर्शक, काउन्सलर्स, तयार करतात. हे मार्गदर्शक त्यांच्या मानसिक प्रयोगशाळेत कायमस्वरूपी उपलब्ध राहतात आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करतात. अनेक विद्यार्थ्यांना या टप्प्यावर अतिशय जिवंत आणि अनोखे अनुभव येतात. 4थ्या दिवसाची सुरुवात सायकिक हीलिंग आणि प्रार्थनेद्वारे उपचार या विषयावर चर्चा करून होते. त्यानंतर विद्यार्थी आपल्या मार्गदर्शकांच्या मदतीने एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या शरीराचे मानसिक परीक्षण करतात. या प्रक्रियेद्वारे ते मानवी शरीरातील समस्यांचे आकलन करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम ध्यानसत्रात विद्यार्थी हे परीक्षण पूर्ण करतात आणि नंतर प्रत्यक्ष केस वर्किंगची सुरुवात करतात. या प्रक्रियेत ते जोडीने काम करून मानसिक क्षमतांचा उपयोग करून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे 3ऱ्या आणि 4थ्या दिवसाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना केवळ मानसिक नियंत्रण शिकवत नाही, तर त्यांना आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि इतरांच्या मदतीसाठी आवश्यक असलेली अंतर्गत शक्ती विकसित करण्यास मदत करते. ही पद्धत व्यक्तीला स्वतःच्या मर्यादा ओलांडून अधिक सक्षम आणि जागरूक बनवते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीचा अंतिम टप्पा आणि संघटनात्मक रचना. द सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या ग्रंथामध्ये शेवटच्या भागात सिल्वा माइंड कंट्रोल प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया, त्यातील वातावरण आणि त्यामागील संघटनेची रचना याचे सविस्तर वर्णन केले आहे. या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मनाचा विकास इतका प्रगत झालेला असतो की ते आत्मविश्वासाने आणि खात्रीने आपल्या मानसिक शक्तींचा वापर करू लागतात. 4थ्या दिवसाच्या प्रशिक्षणात विद्यार्थी सुरुवातीला थोड्या शंकेने केस वर्किंग सुरू करतात. परंतु जसजसा सराव वाढतो, तसतसा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शेवटी त्यांना एक रोमांचक जाणीव होते की ते हायर इंटेलिजन्सशी संपर्क साधून मानसिक पातळीवर कार्य करू शकतात. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. या प्रशिक्षणात वारंवार घेतले जाणारे कॉफी ब्रेक्स हे केवळ विश्रांतीसाठी नसून त्यामागे एक वैज्ञानिक आणि मानसिक कारण आहे. या वेळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवांवर विचार करण्याची संधी मिळते, इतरांशी संवाद साधता येतो आणि एक समूहभावना निर्माण होते. या सामूहिक ऊर्जेमुळे प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढतो. याशिवाय, या ब्रेकमुळे विद्यार्थी पुन्हा बीटा लेव्हलमध्ये येतात, ज्यामुळे पुढील ध्यान अधिक खोल आणि प्रभावी होते. या पद्धतीत शिक्षक, लेक्चरर्स, त्यांच्या अनुभवावर आधारित व्याख्याने देतात, परंतु ध्यानाच्या वेळी दिले जाणारे निर्देश हे ठराविक आणि एकसारखे असतात. यामुळे जगभरात ही पद्धत एकसमान आणि प्रभावी राहते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील स्तराचे 3 दिवसांचे ग्रॅज्युएट कोर्स उपलब्ध असते. या कोर्समध्ये माइंड कंट्रोलच्या बौद्धिक पाया अधिक स्पष्ट केला जातो आणि नवीन तंत्रे शिकवली जातात. याशिवाय,
विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये स्मरणशक्ती वाढवणे, सर्जनशीलता विकसित करणे, मानसिक संवाद आणि उपचार यांसारख्या विषयांवर भर दिला जातो. काही विद्यार्थी स्वतःचे छोटे गट तयार करून नियमितपणे एकत्र येतात आणि ध्यानाचा सराव करतात. यामुळे त्यांचे कौशल्य अधिक विकसित होते आणि अनुभवांची देवाणघेवाण होते. सिल्वा माइंड कंट्रोलची संघटनात्मक रचना देखील साधी आणि प्रभावी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायकोरिएंटोलॉजी ही मुख्य संस्था असून सिल्वा माइंड कंट्रोल इंटरनॅशनल द्वारे हा कोर्स जगातील अनेक देशांमध्ये शिकवला जातो. याशिवाय संशोधनासाठी स्वतंत्र संस्था कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी विविध साधने व अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीचा अंतिम टप्पा केवळ मानसिक प्रशिक्षणावर थांबत नाही, तर तो व्यक्तीला एक नवीन दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता प्रदान करतो. ही पद्धत व्यक्तीला स्वतःच्या मनाचा योग्य उपयोग करून अधिक सक्षम आणि यशस्वी बनवते.